परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून सर्वश्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीतामधील कर्मयोग आणि कर्मसन्यास योग यावर गुरुदेव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या भागामध्ये हेच सांगतायत श्रीकृष्ण की ध्यान करण्याने, सत्कर्म करण्याने, दान करण्याने जे एक तरंग व्हायब्रेशन्स निर्माण होतात ते व्हायब्रेशन्स सगळीकडे पसरतात आणि त्याच्यामुळे आपण स्वतः आणि इतर सगळा समाज सुखी व्हायला लागतो, प्रसन्न व्हायला. त्यामुळे ही प्रथा होती आपल्या गावागावात यज्ञ करायचा आणि सगळं गाव, आजूबाजूचे गाव सगळेजण खुश राहायचे त्या यज्ञामुळे. फार पूर्वी सगळं भारताचा जो इतिहास आपण बघितला तर काही वर्षापूर्वी खूप समृद्ध आणि खूप असा श्रीमंत देश होता आपला. आपल्या भारताला माहितीये सोने की चिडिया म्हणत होते. इतकं सगळं सोनं, इतकी सगळी संपत्ती, शेती श्रेष्ठ, उत्पादन भरपूर, सगळ्या जगाला भारत देश मसाल्याचे पदार्थ पुरवत होता माहितीये. पूर्ण वर्ल्ड मध्ये इतकी समृद्धी होती आपल्याकडे. तेव्हा सांगतायत की तेव्हा आपल्या देशामध्ये भिकारी पण नव्हते. भिकारी नव्हते आणि बिमार नव्हते, अनएम्प्लॉइड नव्हते, सगळ्यांना जॉब, सगळे खुश, सगळे प्रसन्न. म्हणून आपल्या देशाचा हा मंत्र राहिलेला आहे. त्याच्या मागचं मूळ सूत्र सांगत आहेत की मंत्र कुठला होता? लोका समस्ता सुखिनो भवन्तु. हा मंत्र होता आपला. बघा त्या मंत्रामध्येच काय अर्थ की सगळे लोक सुखी व्हावेत, सगळे जण प्रसन्न व्हावेत. प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या सुखासाठी धडपडत होता, असा होता आपला देश. आज सुद्धा आहे, थोडं प्रमाण कमी झालंय. बाकी देशापेक्षा आज पण तसाच आहे. बाकी देशापेक्षा आज पण लोक, धार्मिक लोक, मजबूत लोक, खुश प्रसन्न लोक आपल्या देशात जास्त आहेत. म्हणून बघा ते कोरोनाचा प्रसार पण बाकी देशापेक्षा थोडा कमीच झालाय आपल्या इथं, कमी इफेक्ट झालाय. बाकीच्या इथं डेथ रेट बघा खूप जास्त आहे. तर ही आध्यात्मिकता आपल्या देशाचं एक वैभव आहे हे सांगतायत गुरुदेव आपल्याला. आणि सांगतायत की हे जे कर्म आहे हे सर्वच्या सर्व कर्म आधारित आहे हे सांगतायत. यज्ञ होणं, मग त्या यज्ञापासून, त्या यज्ञाच्या व्हायब्रेशन्स पासून पाऊस पडणं, मग त्या पावसापासून मग धान्य येणं, आणि धान्य आणि हे सुबकता आली की मग सगळे प्राणी, मनुष्य प्राणी खुश होणं, ही एक श्रृंखला आहे. आणि याच्यामधूनच मग जे ब्रह्म आहे, जी चैतन्य सत्ता आहे, ज्ञान आहे, आणि त्याच्यामुळं मग ते सुख आणि प्रसन्नता आपोआप यायचं आपल्याकडं. म्हणून सांगतायत की ही सृष्टीची जी रचना केलेली आहे ना, ही रचनाच अशी आहे की त्याच्यामध्ये कर्म हे प्रत्येकाला बाधितच आहे. कर्म हे करावंच लागणार आहे. प्रत्येक अणूमध्ये कर्म संचितच आहे हे सांगतायत. आणि म्हणून सांगतायत की आराम हे पाप सांगितलेले शास्त्रामध्ये. स्वतःसाठी आराम, आपलं काहीच करायचं नाही ना,
हे खूप घातक आहे आपल्या सुख समृद्धीसाठी, हेच सांगताय त्याच्यामध्ये. आणि ज्याला खरा जे प्रकृतीचा नियम नाही कळला ना, मग त्याचं जीवन व्यर्थ गेलं, हे सांगतायत. प्रकृतीचा नियम काय? प्रत्येक क्षणाला आपण आपल्या कुठल्यातरी कर्मामध्ये, कामामध्ये हे व्यस्त पाहिजे. आणि ते पण कुठलं कर्म? जे स्वतःसाठी फायद्याचं नाही, इतरांच्या फायद्याचं आहे. त्याला सेवा म्हणतात. मग ज्याला सेवा कळली, त्याचं जीवन उत्सव बनणार आहे. हे सांगतायत श्रीकृष्ण इथं. अच्छा, पुढच्या मंत्रामध्ये एकदम एकदम गहिरा राज सांगून टाकलेला आहे. कोणता राज? की जे लोक आत्मसुख त्यांना प्राप्त झालेले, जे लोक आत्मस्थित झालेले आहेत, सेंटर्ड झालेले आहेत, हं, त्या लोकांसाठी कर्म करावंच असं काही नाहीये. हे सांगतायत. त्यांच्यासाठी कोणतंही कर्म बंधन नाहीये, हे सांगतायत. त्यांच्या फक्त आशीर्वादामुळे सगळे काम होणार, हे म्हणतायत इथं. त्यांनी केलं तरी काही नुकसान नाही, फायदा नाही. नाही केलं तरी नुकसान नाही, फायदा नाही. त्यांच्या स्वतःसाठी, समाजासाठी तर होत राहील. पण त्यांना काम करावंच हे कंपल्सरी नाहीये. जे लोकं आत्मस्थित झालेत, ब्रह्मज्ञानमध्ये स्थित झालेत, अशा लोकांसाठी. पण असे लोक ना, स्वतःसाठी जरी फायदा नसेल, तर इतरांचा फायदा व्हावा म्हणून सदैव कर्म करत राहतात. तर ज्वलंत उदाहरण आहे आपले गुरुदेव स्वतः. 20 तास, 22 तास हे इतकं कार्य करतायत. कशामुळे करतायत? की आपण सगळे खुश राहावं. आपण सगळे प्रसन्न राहावं म्हणून अहोरात्र कष्ट करतायत ते. आणि हीच परंपरा आहे. प्रत्येक ईश्वर आतापर्यंतचा कोणताच ईश्वरी रूप जे आहे ना, राम घ्या, कृष्ण घ्या, लक्ष्मण घ्या, कुठलाही देवता घ्या तुम्ही, कुठलाही देव झोपून नाही राहिलाय. दिवस रात्र कष्ट केलेत त्यांनी. हेच सांगतायत इथं. त्यासाठी आधी तृप्तीचा भाव असणं गरजेचं आहे. आधी तुम्ही तृप्त व्हा, आधी तुम्ही खुश व्हा, आधी तुम्ही प्रसन्न व्हा आणि मग तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कर्म करा. नेमकं याच्या उलटं करतायत बघा आजकाल जगामध्ये. सगळे मुलं असा जॉब हुडकतायत, की म्हणे त्याच्यापासून सॅटिस्फॅक्शन मिळेल. जॉब सॅटिस्फॅक्शन. गुरुदेव सांगतायत विसरून जा हो, कुठल्याच कामापासून आपल्याला तृप्ती नाही भेटू शकत आहे. आधी या ज्ञानापासून तृप्त व्हा, खुश व्हा आणि मग जे वाटेल ते काम करा. त्याच्यात तुम्हाला तृप्ती मिळेल. तरुणांसाठी तर किती छान आहे. ही कंपनी करा 2 वर्ष, ती कंपनी करा 2 वर्ष. काय तर म्हणे या जॉबमध्ये मला सॅटिस्फॅक्शन नाहीये. तर कुठून भेटणार त्याच्यात सॅटिस्फॅक्शन? ते हे सांगतायत श्रीकृष्ण इथं अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने त्याला हे समजून सांगतायत. बघा, सामान्य माणसाला समजून सांगण्यासाठी ना एक मोठं हत्यार आहे. काय? की अरे बघ, त्यांनी असं केलंय, त्यांनी तसं केलंय, असं जर सांगितलं ना मग त्याला पटतं. अरे त्यांनी केलंय का, मग मी पण करतो. तर तसंच इथं श्रीकृष्ण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उदाहरण देतायत, की बघ जनक राजा एक राजा असून सुद्धा त्यांनी महामुनी अष्टावक्रकडून ज्ञान घेतलं आणि खुश आणि प्रसन्न झाले. हे सांगतात. म्हणून त्यांनी केलं म्हणून तू सुद्धा कर, असं त्याला समजून सांगतायत. इथं बघा, दुःखी कष्टी व्यक्तीला ना, दुःखी कष्टी व्यक्तीला तुम्ही काहीही सांगा, त्याला ते शक्यच वाटत नाही. हे करा, नाही हे शक्य नाहीये. हे करा, हे शक्य नाहीये. असा असतो माणूस, दुःखी माणूस. म्हणून श्रीकृष्ण इथं त्याला वेगवेगळे उदाहरणं देऊन पटवत आहेत, की बघ इतिहास जरी बघितलास, तर महर्षी जनक राजाला जरी बघितलास तू, तर त्यांनी सुद्धा असंच केलंय अर्जुना, तू सुद्धा कर.
उठ आणि लढ असं म्हणतात. पुन्हा सांगतायत, जर का तू हे नाही केलं, तू नाही लढलास आणि जंगलामध्ये निघून गेलास, तर जंगलामध्ये सुद्धा तुला हेच करावं लागेल. हे कर्म करावंच लागेल, झोपावं लागेल, उठावं लागेल. सगळं कर्म तुला तिथं पण सुटणार नाहीये. तू एकट्यासाठी काय काम करतोयस? का सगळ्यांचं मिळून करतोयस? एकच आहे, तुला काम तर करावंच लागणार आहे. आजकाल हा विचार खूप महत्वाचा आहे बघा. आज विभक्त कुटुंब खूप होत आहेत. 10, 12, 15 लोकांचं घर असलं, तर तर त्या मुलाला, त्या मुलीला असं वाटतं, की मी 15 लोकांचा स्वयंपाक का करू? मी माझा नवरा दोघातच मी स्वयंपाक करते, मी खुश राहते. म्हणून बघा या विचारामुळं घरं विभक्त होत आहेत, वेगवेगळी होत आहेत. श्रीकृष्ण इथे हेच सांगतात, "अरे बाबा, तुला 3 माणसाचाच भाजी करायला आणि तुला 8-10 माणसाची भाजी करायला किती फरक पडणार आहे?" मी तर म्हणतो 10 माणसाचा स्वयंपाक करणं सोपं आहे 2 माणसाचा करण्यापेक्षा. तर हेच सांगतायत श्रीकृष्ण अर्जुनाला, की सर्वांसाठी कर. फक्त स्वार्थासाठी, स्वतःसाठी जर करत राहशील ना, तर मग दुःखाच्या दरीमध्ये जाशील. म्हणून सर्वांचा तू विचार कर. लोकोपयोगी बन. तुझं जीवन जे आहे ना, उपयोगी बनव. हे संदेश देत आहेत इथं. आणि स्वार्थी बनू नको. अर्जुना, तू स्वार्थी बनून जर कुठलं काम केलंस ना, तर ते तुझ्या हातून मोठं पाप घडेल. हे सरळ-सरळ सांगतात. हा संदेश आज सगळ्या नेत्यांनी लक्षात ठेवण्यासारखा आहे. नाहीतर नेते बघा सगळं स्वतःचीच प्रॉपर्टी जमा करण्याच्या मागे लागलेत. समाजाशी काही घेणं-देणं नाहीये. मोठा एखादा मंत्री असतो, गुरुदेव म्हणतात, की मंत्रीपद असो, कुठलंही मोठं पद असो, कुठलंही प्रोफेशन असो, आपलं जे आपल्याला पद मिळतं, ते पद लोक खुश व्हावेत म्हणून ते पद मिळालेलं आहे. असं नाही की आपण स्वतःच खुशी होण्यासाठी, स्वतःच प्रसन्न होण्यासाठी ते पद मिळते. समाजाच्या सेवेसाठी हे पद आहेत. एखादा मंत्री झाला, मोठे-मोठे फटाके फोडतो, त्याचे नातलग खूप खुश होतात बघा. आज मंत्री कोणी झालं तर त्याच्यापेक्षा नातलग खुश होतं. का तर मला आता संपत्ती कमवायला मला बिझनेस मिळेल. सगळं स्वार्थ बघतात. त्याच्यामुळे दुःखाच्या खाईमध्ये जातात. जितकं मोठं आपलं पद असेल, गुरुदेव सांगतायत, की हे पद समाजासाठी आहे. आपण समाजाची सेवा करण्यासाठी इथं आहोत. म्हणून याच्यामध्ये अभिमान बाळगण्यासारखं काहीच नाहीये, की मी मंत्रिपदाचा इस्तिफा देतोय, राजीनामा देतोय. गुरुदेव सांगतात हा मूर्खपणा आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्मापासून, स्वतःच्या जिम्मेदारीपासून पळून जर जात असाल, तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ही अभिमानाची गोष्ट नाहीये. हे सांगतायत. म्हणून जी काही पदं आपल्याला भेटली आहेत ना, ते आपल्याला भोगण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी भेटलेली आहेत. हे समजणं, हेच मोठं ज्ञान आहे, हे सांगतायत. समाजाच्या सेवेसाठी सर्व पदं आपण उपभोगायची आहेत आणि त्यांचीच सेवा करायची आहे. आपल्या मौजसाठी काहीही करायचं नाही, असा संदेश इथं देतायत. महात्मा गांधींचं उदाहरण देतायत. जीवनभर त्यांनी गीतेचं अनुसरण केलं आणि लाखो अनुयायी तयार केले आणि त्याच्यातून एक शक्ती निर्माण केली आणि त्याच्यातून आपला देश स्वतंत्र केला. हे सांगतात. पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतायत, की "यथा राजा तथा प्रजा." जसा समाज असतो ना, जसे सगळे लोक असतात ना, तसाच त्यांचा लीडर पण असतो. आपण म्हणतो बघा आजकालचे लीडर्स आणि हे बदमाश आहेत, भ्रष्ट आहेत. याचाच अर्थ असा आहे, की समाज सुद्धा तसाच भ्रष्ट आणि भ्रष्टाचारी झालाय. म्हणून तसे नेते पण मिळत आहेत आपल्याला. सगळ्या लोकांना सुधरावं लागेल, सगळे लोक चांगल्या विचाराचे व्हावं लागेल, तेव्हा ऑटोमॅटिक आपला लीडर सुद्धा चांगला मिळणार आपल्याला. जसा समाज असतो ना, तसाच लीडर असतो. राजा हरिश्चंद्र जेव्हा राजा होते ना, तेव्हा प्रजा सुद्धा बघा किती इमानदार आणि चांगली होती. आजकालचे लीडर्स पाहून आपण ठरवू शकतो, की समाज कुठं चाललेला आहे.
हे प्रत्येक व्यक्तीनं सुधारणं गरजेचं आहे आणि चांगल्या व्यक्तीचं अनुकरण करणं गरजेचं आहे, हे सांगतात. अनुकरण आणि नकल याच्यामध्ये फरक आहे. नकल करण्यामध्ये त्याचा स्वतःचा स्वार्थ असतो. ते त्याचे पूर्णच्या पूर्ण अंगीकरण करतोय की नाही हे पण त्याला कळत नाही आणि त्याच्यामध्ये अहंकार असतोय. पण अनुकरणमध्ये हे असतं, की मला एक आदर्श व्यक्ती बनायचंय. जसं आपण गुरुदेवांना पाहून आपण गुरुदेवांचं अनुकरण करतो. गुरुजींसारखं आपण बनावं, खुश बनावं, प्रसन्न बनावं, ध्यान करावं, साधना करावी, सेवा करावी. हे वाटणं म्हणजे आपण अनुकरण करणं. एक खरा जो शिष्य असतो ना, तो अनुकरण करतो. आणि एक जो मूर्ख व्यक्ती असतो ना, तो नकल करायचा प्रयत्न करतो आणि जीवनात फसतो, हे सांगता येईल इथं. तर असं वेगवेगळ्या पद्धतीनं अर्जुना हे पार्थ तू युद्धाला तयार व्हायला पाहिजे आणि वेगवेगळ्या मंत्रामधून हेच सांगतायत, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतायत, की बघ जसं जनक राजाचं मी उदाहरण दिलं, पण तुझी बुद्धी असं म्हणू शकते, अहो जनक राजा तर कधी होऊन गेला त्रेतायुगामध्ये, किती वर्ष झाले त्याला. मी कशाला वागू त्यांच्यासारखं? असं पण बुद्धी म्हणू शकते आपली. एखादा माणूस चांगला असेल तर अहो तो किती वर्ष होऊन गेला, तेव्हा चांगली लोकं होतो म्हणून त्यांनी चांगला वागला. आताची गोष्ट करा बरं. तर सांगतायत, बघ आता या युगामध्ये, द्वापार युगामध्ये, आता या कलियुगामध्ये सुद्धा मी बघ सगळे सत्कर्म करतोय. तेव्हाचं जरी उदाहरण नाही घेतलंस, तर आत्ता माझ्याकडे बघून तरी तू सेवा कर. आत्ता तरी तू चांगला हो. हे आपल्यासाठी खूप गीता आहे ना, हे गीता 5,000 वर्षापूर्वी लिहिली गेली हे समजणंच वेडेपणा आहे. गीता रोजच्या रोज आपल्या जीवनात चालू आहे. आपल्यासाठीच हे ज्ञान लिहिलेलं आहे. हे समजणं खरं ज्ञान आहे. म्हणून आपण गुरुजींकडे बघून गुरुजी कसं बघा, गुरुजींना ना ध्यान आणि हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. कारण ते आत्मस्थित झालेले आहेत. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यांना. त्यांना आता कुठलंच कर्म करायची गरज नाहीये. तरी सुद्धा दिवसाचे 20-22 तास सतत सेवा करत आहेत गुरुदेव, की जग सुखी व्हावं, आपण सगळे प्रसन्न व्हावेत. आणि ते करण्याने एक परंपरा टिकून राहील हे सांगतायत. एक पद्धती, एक परंपरा टिकवण्यासाठी ते नेहमी त्यांना ते करावं लागेल. पूजा करावं लागेल, अर्चा करावं लागेल. त्याच्यामुळे काय होईल? एक वातावरण निर्माण होईल. लहान मुलं आपल्याकडे बघतील, ते शिकतील आणि मग हे ज्ञान एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हे जात राहील. म्हणून बघा घरी मोठ्या माणसांनी थोड्या वेळ बसणं, ध्यान करणं, सत्संग करणं, पूजा करणं, दानधर्म करणं, गाईला आल्यानंतर पोळी देणं, हे सगळं करायचंय. कारण अहो आपण काहीच नाही केलं तर हे मागची पिढी आपल्याकडून काय शिकणार आहे? हेच का उठायचं नुसतं WhatsApp बघायचं. म्हणून हे सगळं करावं लागेल आणि श्रीकृष्ण हेच म्हणतायत, की मी हे सगळं करत आहे. श्रीकृष्णाची दिनचर्या जर तुम्ही पाहिली, तर दिवसभरामध्ये खूप वेळा ते ध्यानस्थ बसत होते. लोकांमध्ये भेटत होते. लोकांना प्रसाद वाटायचे, लोकांना धान्य वाटायचे, लोकांना वस्तू वाटायचे. दुःखी व्यक्तींचं ऐकून घ्यायचं, ही त्यांची दिनचर्या होती. सेम टू सेम गुरुदेवांचं. गुरुदेव बघा एक क्षण प्रत्येक देशात गेल्यानंतर लोकांमध्ये येऊन त्यांना विचारतात, "तुम्ही दुःखी का आहेत? तुमच्या चेहऱ्यावर हास्य काय नाहीये?" लाखो व्यक्तींसोबत गुरुजींनी वन टू वन संपर्क केलाय, संवाद साधलाय. तर असं सांगतायत, श्रीकृष्ण झाले, श्रीराम झाले, या सगळ्यांनी हे जसं केलंय अर्जुना, तू सुद्धा तसंच कर. हा संदेश इथं देतायत. आणि आम्हाला सगळ्यांना हे जरुरी नसताना सुद्धा आम्ही करतोय. म्हणून तू सुद्धा नक्की कर हे पार्थ, असा म्हणून इथे एक संदेश देतायत. पुढचा भाग आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूयात. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात
एकदम हळुवारपणे बाहेर.